विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत। सुतावरून स्वर्गगाठात अखेर कसई खून प्रकरणातील आरोपीच्या आवळल्या पोलिसांनी मुसक्या। या कारणासाठीच केली हत्या। पोलीस पकडणार या भीतीमुळे आरोपीने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा केला प्रयत्न। पोलिसांनी केले वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल। तुळजापूर तालुक्यातील कसई येथे 40 वर्ष महिलेचा अज्ञात आरोपीने ज्वारीच्या शेतात कसई शिवारात कशाच्या तरी सहाय्याने गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना दिनांक 5 जानेवारी रोजी उघडकीस आली होती। या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनचे 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अजनात काशीद हे गुन्ह्याचा पुढील तपास करत होते। सदर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी 3 पथकं रवाना केली होती। सदर घटनास्थळी मारेकरी यांनी कोणत्याही प्रकारचा पुरावा ठेवला नाही, त्यामुळे तुळजापूर पोलिसांना मोठे आरोपी पकडण्याचे आव्हान होते। तरी पण तुळजापूर पोलिसांनी स्वतःवर स्वर्ग गाठत आरोपीला तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे। सदर आरोपीला पोलीस हे आपल्याला पकडणार हे माहिती झाल्यानंतर सदर आरोपी राहत्या घरी विष प्राशन करून स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने विष प्राशन केल्याचे पोलिसांना लक्षात आल्यामुळे तात्काळ जिल्हा रुग्णालयात येथे उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते। सदर आरोपीची प्रकृती स्थिर असल्यामुळे पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे व पोलीस तपासामध्ये हंगरगा पाटी येथील युवक असून खून झालेली महिला ही आरोपीच्या येथे कामाला होती। पैशामुळे वादावाद होऊन सदर महिलेचा खून झाला, त्यास चापट मारली। या कारणामुळे सदर महिलेला गाडीवर घेऊन जाऊन तिचा खून करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजनात काशीद यांनी मराठी न्यूजला बोलताना दिली। तर सदर आरोपीला न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तुळजापूर पोलिसांच्या वतीने 3 पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती। त्यामध्ये पोलीस निरीक्षक अजनात काशीद, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चासकर, पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर सरशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार, बीट अंमलदार अतुल यादव, पोलीस हवालदार सचिन राऊत, पोलीस नाईक गणेश माडी, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोपडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पवार, पोलीस कॉन्स्टेबल अजित सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, महिला पोलीस नाईक निशा शिकारे यांनी इत्यादी वेगवेगळ्या पथकात आरोपींचा शोध घेतला। तुळजापूर पोलिसांनी स्वतःवरनं स्वर्ग हातात पुन्हा तपास चक्र फिरवीत कोणताही पुरावा मागे नसतानाही आरोपीला मोठ्या शताफीने जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे। विश्व 24 न्यूज साठी आमचे प्रतिनिधी प्रवीण राठोड। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर, 5 तारखेला एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता, त्या संदर्भात आरोपीला जेरबंद करण्यात आलेला आहे। कुठं आणि कशा पद्धतीने हे खून करण्यात आला होता? 3 जानेवारीला कसई पाटीजवळ सदर महिलेचा खून करण्यात आला होता। तर त्याच रात्री त्या महिलेबरोबर एका इस्माला तिच्या नातेवाईकांनी पाहिलं होतं शेवटी, आणि बाकी माहिती घेता त्याचं लोकेशन वगैरे तिच्यासोबतच आलं होतं आणि तो नंतर त्या दिवसापासून गायब झाला होता। मग सदर इस्मास आम्ही काल अटक केलेली आहे। कुठून अटक करण्यात आलेली आहे? तो राहणारा हंगरगा पाटी जवळ राहत आहे आणि त्याला 2 दिवसापूर्वीच त्याला ताब्यात घेतलं होतं, पण तो ह्या भीतीनं औषध पिला होता आणि औषध पिल्यामुळे त्याला सरकारी दवाखाना तुळजापूरमध्ये ॲडमिट केलं। तिथून तो सोनातला नेला। काल तो ठीक झाला, त्याला डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज दिल्यानंतर काल त्याला आम्ही अटक केलेलं आहे। आज कोर्टात हजर केला असता त्याला 3 दिवस पिशार घेण्यात आलेला आहे, पुढील तपास करत। सर, नेमकं कशा संदर्भात त्याने हे गुन्हा केला, काय याबाबत? सदर महिला त्याच्याकडं मागं कामाला होती। कामाला त्या दोघांमध्ये पैशाहून देण्या घेण्याच्या पैशाहून दोघांमध्ये वाद झाला होता। महिलेनं त्याला एक झापड मारली होती आणि त्याचा राग त्याच्या मनात होता। त्या दिवशी 3 तारखेला एकटीच महिला त्याला रोडनं दिसून मिळून आली। त्यानं तिला गाडीवर बसवलं आणि खून झाला त्या ठिकाणापर्यंत नेलं
आणि तिचा खून केला. सदर आरोपीकडून काय जप्त वगैरे करण्यात आलेला आहे का नाही, गुन्ह्यात? अद्याप त्यानं गुन्हाही कबूल केलेला नाही आणि त्याच्याकडून अजून काही जप्त करण्यात आलेलं नाही. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.